नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर आजची गोष्ट आहे महाराज आपले छत्रपती शिवराय आणि औरंगजेबाच्या आग्रा भेटीची. आपण सगळेच जाणतो मिर्झा राजा जयसिंग आपल्या स्वराज्यावर आला. त्याच्याशी वाटाघाटी करण्यामुळे आपल्याला 23 किल्ले द्यावे लागले आणि त्यांनी एक अट ठेवली होती की महाराजांनी औरंगजेबाच्या सालगिराला त्याला जाऊन तिथे भेटायचं, त्याची जहागिरी कबूल करायची. शंभूराजांना जहागिरी ऑलरेडी दिली गेली होती, कारण तशी त्या अटीचा म्हणजे त्या वाटाघाटीतल्या अटीचा एक भाग होता. शंभूराजे हे 5,000 मनसबदार होते. शिवराय मनसबदार नव्हते. शिवराय हे स्वतंत्र राजे होते, पण शंभूराजे जहागीरदार 5,000 मनसबदार होते. अशा वेळेला जेव्हा औरंगजेबाच्या दिवाने आम मध्ये महाराज आणि शंभूराजे यांची एंट्री होते, रामसिंगा बरोबर, मिर्झा राजा जयसिंगांचा मुलगा रामसिंग त्यांच्या बरोबर जातात आणि असा गजब होतो की तिथे तिथे तिथला एक मनसबदार 7,000 मनसबदार जयसिंग याच्या मागे शिवरायांना उभं केलं जातं. हा तोच जयसिंग आहे ज्याला शाहिस्तेखानाच्या वेळेस आपल्या मावळ्यांनी लय धोपटला होता. लय म्हणजे लय. अशा माणसाच्या मागे आपल्याला उभं केलं जातंय का? तर शंभूराजे 5,000 मनसबदार आहेत म्हणून. अरे पण शंभूराजे जरी 5,000 मनसबदार असले तरी आपले राजे कोण आहेत? स्वतंत्र राजे आहेत ना. तर हा आलमगीर स्वतःला मोठा दुनियेचा राजा समजतो. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी 50वी सालगिरह होती. त्यावेळेला पर्शिया वगैरे वगैरेचे राजे आले होते आणि त्यांनी त्यांना कुर्निसात केलं होतं. आपल्या राजांनी काय केलं माहितीये? आपल्या राजांनी त्याच्या तोंडावर जाऊन त्याला म्हटलं, तुम देखो तुम्हारा बाप देखा, तुम्हारा बादशाह भी देखा. रामसिंगाकडे तोंड करून म्हणाले, तुम जानते हो, तुम्हारे पिताजी भी जानते हैं कि हम कौन है. हा जो अपमान झाला होता, या अपमानासाठी महाराज तिथून परत येतील का नाही ह्याची पण शंका होती. म्हणजे विचार करा, तो औरंगजेब, ज्या औरंगजेबाने स्वतःच्या बापाला नाही सोडलं, स्वतःच्या भावांना नाही सोडलं, अशा मगर मिठीतून महाराज सही सलामत बाहेर पडून आले, म्हणजे त्या राजाचं काय दिव्य असेल. आणि त्याच राजाचं रक्त, त्याच राजाची वारसा घेऊन आज आपण इथे राहतोय. ही गोष्ट तुम्हाला माहिती होती का? कमेंटद्वारे नक्की कळवा.